नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 यामधील कुटुंबातील मूल्ये या 5व्या धड्याचं आपण अध्ययन करणार आहोत. सांगा पाहू, तुमच्या कुटुंबात सहलीला जाण्याचा निर्णय कसा घेतात? तुम्ही सहलीला जाण्याचे ठिकाण सुचवता का? सुट्टीत कोणत्या पाहुण्यांना बोलवायचे याबाबत तुम्ही काही सांगता का? कुटुंबातील सण समारंभांच्या तयारीत तुम्ही कोणती मदत करता? हे प्रश्न मी तुम्हाला का विचारत आहे? तर या प्रश्नांच्या उत्तरामध्येच निर्णय घेण्यात सहभाग हे कुटुंबातील अतिशय महत्त्वाचं मूल्य दडलेलं आहे. निर्णय घेण्यात सहभाग म्हणजे काय ते पहा. कुटुंबात आपण सर्वजण एकत्र राहतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. विचार आणि मतेही भिन्न असू शकतात. आपणही इतरांपेक्षा वेगळे असतो. असे असले तरी अनेक बाबतीत आपले विचार आणि मते इतरांशी जुळू शकतात. आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असते. आपण परस्परांची काळजी घेतो, विचारपूस करतो. घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारतो. परस्परांशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो. अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यामध्ये सहभागी होतो. याचं एक उदाहरणच द्यायचं झालं तर समजा तुमच्या बहिणीचा वाढदिवस आहे, तर तुम्ही काय करता? तुमच्या बहिणीला न कळत आपण काय काय करायचं तिच्या वाढदिवसादिवशी, मेनू काय करायचा, तिला भेटवस्तू काय द्यायची, आणखीन काय काय मजा करायची याबद्दल तुम्ही तुमच्या आईवडिलांशी बोलून काहीतरी पक्का निर्णय घेता की नाही? मग हाच झाला निर्णय घेण्यात सहभाग. पहा, निर्णय घेण्यात सहभागी होता आल्यामुळे तुम्हाला काय वाटतं? मग किती आनंद होतो? हेच आपल्या ह्याच्या धड्यात सांगितलेलं आहे. आपल्याला काय वाटते हे सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळते. एकमेकांना विचारून निर्णय घेतल्याने त्या विषयावर चर्चा होऊन सर्व बाजू समजतात. घरात आपल्या मताला महत्त्व दिले जात आहे हे पाहून आपल्या कुटुंबाबद्दल अधिक जवळीक वाटू लागते. आपल्या कुटुंबातील काही निर्णयात जसा आपला सहभाग असतो तसाच तो आपल्या सार्वजनिक प्रश्नांबाबतही असतो. वृत्तपत्रात आपण पहा, वृत्तपत्रामध्ये आपण लोकसहभागाच्या काही बातम्या वाचतो. अशा काही प्रातिनिधिक बातम्यांचा सारांश खाली दिलेला आहे. त्यातील सार्वजनिक प्रश्न कोणता व त्यासाठी लोकांनी कसा सहभाग घेतला याची आपण चर्चा करूयात. पहा, महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग. खर्च कोणत्या बाबींवर करावा हे नागरिक ठरवणार. यामध्ये आपण सहभाग घेऊ शकतो हे नागरिकांना कळायला पाहिजे. तसेच शहराच्या विकास आराखड्यात सुधारणा सुचवण्यासाठी नागरिकांची गर्दी अशी जर बातमी असेल तर याच्यावरून काय कळतं की शहराच्या विकास आराखड्यामध्ये आपण काय करायला हवं आणि काय करायला नको याच्यासाठी नागरिक काहीतरी प्रयत्न करतात, काही सुचवत आहेत. 6 गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन. गावकऱ्यांचा आनंद, रस्त्याचा निर्णय व्हावा म्हणून 6 गावांच्या नागरिकांचा एकत्रित प्रयत्न. पहा, या लोकसहभागातून काही जर कामे होत असतील तर त्यामध्ये आपल्याला विशेष असा रस घेतला पाहिजे. आपल्या परिसरात अनेक छोटे छोटे बदल व्हावेत असे आपल्याला वाटत असते. परिसरातील बदलांविषयीचे निर्णय सर्वांनी मिळून घेणे हिताचे असते. आपण निवडून दिलेले सरकार सार्वजनिक प्रश्नांबाबतचा निर्णय काय घेते? सरकारने घेतलेला एखादा निर्णय अयोग्य वाटल्यास त्याबाबत आपण आपले मत नोंदवू शकतो. अशा प्रकारे निर्णय प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होऊ शकतो. यासाठीच तर मतदान आणि निवडणूक हे सगळं काही असतं. लक्षात आलंय? पुढे पाहूया. मग विचार करा बरं. कुटुंबातल्या निर्णयामध्ये अवश्य सहभागी व्हा. इतरांचे म्हणणे केवळ ऐकून न घेता आपले मत तिथे मांडायला शिका. आपल्याला जे म्हणायचे आहे त्यावर आपले मत मांडता आले पाहिजे. लक्षात आले? मग सांगा पाहू. आता दुसरं मूल्य पाहायचं आहे आपल्याला. दुसरं मूल्य कुठलं आहे पहा.
पुढील प्रसंग काळजीपूर्वक वाचा व त्यातील कोणाचे वागणे प्रामाणिकपणाचे आहे ते सांगा. पहा बरं का. आफरीनने मीनूकडे पेन्सिल मागितली. लिहून झाल्यावर तिने पेन्सिल परत केली. शमा सायकलवरून पडली. आईला सांगताना मात्र तिने नेहाने मला पाडले म्हणून पडले असे सांगितले. रिक्षात सापडलेली पिशवी मेरीने जवळच्या पोलीस चौकीत जमा केली. हे 3 प्रसंग वेगवेगळे आहेत. यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात येते पहा बघू. पहा, प्रामाणिकपणा व अप्रामाणिकपणाचे परिणाम. यामध्ये आफरीनने मीनूकडे पेन्सिल मागितली. लिहून झाल्यावर तिने पेन्सिल परत केली. यावरून तुम्हाला काय लक्षात येईल की तिचा प्रामाणिकपणा, आफरीनचा प्रामाणिकपणा दिसतो. तसेच शमा सायकलवरून पडली. आईला सांगताना मात्र तिने नेहाने मला पाडले म्हणून पडले असं सांगितलं. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, तिचा अप्रामाणिकपणा आहे. रिक्षात सापडलेली पिशवी मेरीने जवळच्या पोलीस चौकीत जमा केली. यामध्ये सुद्धा काय दिसून येतं आपल्याला, मेरीचा प्रामाणिकपणा दिसून येतो. मग प्रामाणिकपणा व अप्रामाणिकपणा यांचे काय परिणाम असतात ते पहा. आपल्या हातून बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात. कधी चुकाही होतात. एखादी चूक झाल्याचे लक्षात आल्यास त्याविषयी आईवडिलांशी, भावंडांशी व मित्रमैत्रिणींशी मोकळेपणाने बोलावे. त्यातून आपल्याला झालेली चूक सुधारण्याची संधी मिळते आणि आपला प्रामाणिकपणा दिसून येतो. त्याचबरोबर आपले काम सचोटीने करणेही आवश्यक आहे. नात्यांमधील परस्पर विश्वास कसोशीने जपणे, कोणाचीही फसवणूक न करणे, हे सुद्धा प्रामाणिकपणाचे लक्षण आहे. हे लक्षात ठेवा बरं का. नात्यांमधील परस्पर विश्वास कसोशीने जपणे व कोणाचीही फसवणूक करायची नाही, हे महत्त्वाचं असं प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. प्रामाणिकपणा आपल्याला काय बनवतो तर निर्भयपणा देतो, निर्भय बनवतो. याउलट अप्रामाणिकपणा जर असेल तर काय होतं पहा. अप्रामाणिकपणा असेल तर अप्रामाणिकपणे वागल्यामुळे आपल्याला आपला आत्मविश्वास कमी होतो. पहा बरं का. कुटुंबात तसेच आपल्या सार्वजनिक जीवनातही आपण प्रामाणिकपणे वागले पाहिजे. म्हणजे तुम्ही जर समजा कुठली तरी खोटी गोष्ट केलेली असेल, कुठलीही अगदी किरकोळ छोटीशी गोष्ट असू दे, पण त्याबद्दलचं तुम्हाला जर प्रामाणिकपणाने सांगता आलं तर त्याबद्दल तुम्हाला काही वाईट वाटत नाही. परंतु समजा सांगताच आलं नाही, ते जर लपवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला अप्रामाणिकपणा म्हणजे सातत्याने खोटं बोलावं लागतं. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो. तुम्हाला रात्रीसुद्धा सारखं वाटायला लागतं झोपेच्या आधी, अरे आपण काहीतरी चूक तर करत नाही ना, आपण खूप मोठी चूक करत आहोत वगैरे वगैरे. म्हणजे आपला आत्मविश्वास कमी होतो. कुटुंबात तसेच आपल्या सार्वजनिक जीवनात म्हणूनच आपल्याला प्रामाणिकपणे वागणं आवश्यक आहे. प्रामाणिक व्यक्तीबद्दल सर्वांनाच आदर वाटतो. प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते, हे लक्षात ठेवायचे बरं का. आता सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा पहा. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा असल्यास सार्वजनिक सेवा सुविधा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मिळतील. म्हणजे पहा बरं का, समजा आपण बसनी किंवा रेल्वेनी प्रवास करत आहोत आणि आपण जर तिकीट काढलं नसेल, म्हणजे विना तिकीट प्रवास करत असू, तर ते केवढं मोठं देशासाठीचा अप्रामाणिकपणा आहे की नाही तुमचा. म्हणजे आपली वाहतूक व्यवस्था तोट्यात चालेल आणि काही दिवसांनी ती बंद पडू शकेल. प्रामाणिकपणे प्रत्येकाने जर तिकीट काढलं तर ही समस्याच निर्माण होणार नाही. प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढवता येते. तुम्ही दिलेल्या तिकिटांच्या पैशामुळे असं जर सर्वांनी मिळून जर प्रामाणिकपणे वागलं तर त्या पैशामुळे आपल्याला आपल्या सगळ्या सोयीसुविधांमध्ये अनेक काही गोष्टी बदल करता येतात. त्यासाठी लागणारा पैसा देशाला गुंतवता येतो. लक्षात आलंय. प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता त्यामुळेच वाढते. प्रामाणिकपणाचे भान आपल्या सार्वजनिक जीवनातील शिस्त व कार्यक्षमता वाढवण्यास उपयुक्त ठरते. हा झाला प्रामाणिकपणा या मूल्याच्या बद्दलचा विवेचन. आता पहा, सहकार्याचा फायदा. पुढचे मूल्य आहे सहकार्य. कुटुंबात आपण एकमेकांना सहकार्य करत असतो. तसेच सांघिक खेळ खेळताना खेळाडूंमध्ये जितके सहकार्य जास्त तितका त्यांचा खेळ चांगला होतो.
खेळातील सहकार्याची भावना खेळापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या सामाजिक जीवनात आणली पाहिजे. सामाजिक जीवनात आणली पाहिजे म्हणजे काय पहा. सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते. आपल्यालाही इतरांच्या मदतीची गरज लागू शकते. गाव किंवा शहरातील जत्रा, उरूस, मेळावे इत्यादी कार्यक्रम एकमेकांच्या सहकार्यानेच यशस्वीपणे आपण पार पाडू शकतो. कुठलाही असू दे, उत्सव असू दे, सण असू दे. आता आता श्रावण महिना आलाय की नाही, त्या श्रावण महिन्यात तर भरपूर सण आणि उत्सव असतात. हे सण उत्सव साजरे करताना आणि आता गणेशोत्सव येतोय, राखी पौर्णिमा येते, ह्या सगळ्या सण समारंभांचं महत्त्वाचा उद्देश काय आहे तर सहकार्याची भावना सामाजिक आणि आपल्या वैयक्तिक आणि सगळ्याच जीवनामध्ये सामाजिकतेचं भान ठेवून आपण एकमेकांना सहकार्य ठेवणं हेच तर त्याचं उद्दिष्ट आहे. सहकार्य भावना वाढीस लागली की आपल्या देशाची उन्नती साधता येते. लक्षात आलंय? यानंतर पाहूयात, रस्ता चुकलेला मुलगा जर तुम्हाला भेटला तर काय कराल बरं तुम्ही? सहलीला गेल्यावर तुमच्या लक्षात आले की तुमच्या मैत्रिणीचा डबा घरी विसरला आहे, तर काय कराल तुम्ही? इमारतीतल्या लिफ्टमध्ये काही व्यक्ती अडकले आहेत असं जर लक्षात आलं तर तुम्ही काय कराल? सांगा बघू. यामध्ये आपल्याला सगळ्यामध्ये काय दिसतं तर आपल्याला जो सहकार्याची भावना आहे तेच इथं मूल्यदृष्टी पडतं आपल्याला. रस्ता चुकलेला मुलगा जर तुम्हाला भेटला तर तुम्ही काय कराल? पहिल्यांदा त्याला मार्ग दाखवाल, हो की नाही? म्हणजे त्याला सहकार्य कराल. सहलीला गेल्यावर तुमच्या लक्षात आले की तुमच्या मैत्रिणीने डबा विसरला आहे घरी, तर तुम्ही काय कराल? तिला आपल्या डब्यातला खाऊ किंवा आपल्या डब्यातलं जेवणच तिला देऊ कराल किंवा एकत्र मिळून आपण खाऊयात असं आपण एकमेकांच्या सहकार्याने ठरवाल. हा झाला म्हणजे एकमेकांच्या सहकार्याचा भाग. तसंच इमारतीतल्या लिफ्टमध्ये काही व्यक्ती अडकल्या असतील तर तुम्ही काय कराल? ताबडतोब सर्वांना, ज्येष्ठ व्यक्तींना बोलवून, आपल्या घरातल्या मोठ्या मंडळींना बोलवून सांगाल की तिथे काही व्यक्ती अडकल्या आहेत, त्यासाठी तुम्ही काय ती कारवाई करा. पोलिसांना कळवा किंवा पहिल्यांदा लिफ्टचं जे विजेचं बटन आहे ते बंद कराल आणि मग सगळ्या काही गोष्टी कराल. म्हणजे इथे सहकार्याची भावना फार महत्त्वाची आहे बरं का. पहा, आता इथून पुढे नंतर आपल्याला हा संवाद दिलेला आहे पहा पुस्तकामध्ये. खालील संवाद वाचा, त्यातील वादाचा मुद्दा कोणता आहे, तो कसा सोडवला गेला याविषयी चर्चा करा म्हटलंय. यामध्ये पहिल्या चित्रात काय सांगितलंय पहा. आपले शिक्षक आपल्याला किल्ला दाखवायला नेणार आहेत. खूप मजा येईल, पण आपल्या गटात सविता आणि समीरला नाही बाबा घ्यायचं. सविता खूप बडबडते तर समीर सारख्या खोड्या काढतो. मग ही काय सांगतेय बघा. म्हणून काय झालं? सविता गाणं छान म्हणते, समीर चांगले विनोद सांगतो, आपण त्यांच्याशी बोलूया, ते आपलं ऐकतील, आपण त्यांना वगळायचं नाही. ही काय झाली? एकमेकांचा विचार करण्याची प्रवृत्ती झाली. इथे पहा, खरंच की माझ्या लक्षातच नाही आलं. आपण सगळे मिळून सहलीची तयारी करू. हो, गायत्री म्हणते ते बरोबर आहे. सविताकडून आपण नवीन गाणं शिकू, समीरकडून आपण छान छान विनोद ऐकू. पहा बरं का, आता या ग्रुपमुळं, या सगळ्यांच्या एकत्रित येण्यामुळं तुमची सहलीची मजा किती वाढेल. तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे तुम्ही एकत्रित जाऊ शकाल. त्याचप्रमाणे विनोद, गप्पा, गोष्टी, गाणी ह्या सगळ्यामुळे तुमची सहलीची मजा नक्कीच वाढेल. बरोबर आहे की नाही? यावरूनच आणखीन एक मूल्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामध्ये काय सांगितलं आहे? हा विनोद, हा सगळा जो संवाद आहे तो कशासाठी सांगितला आहे ते पहा. सहिष्णू वृत्ती. आपणा सर्वांमध्ये काही गुणदोष असतात. पालकांच्या, मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपल्यातील दोष दूर करता येतात. एकमेकांचे विचार प्रत्येक वेळी एकमेकांना पटतीलच असे नाही. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये कधीकधी मतभेद होतात. अशा वेळी आपलेच म्हणणे खरे आहे असे न मानता इतरांचेही म्हणणे समजून घेतले पाहिजे. प्रसंगी दुसऱ्यांचेही ऐकले पाहिजे. यातूनच सहिष्णुतेची भावना निर्माण होते व तिची जोपासना करता येते. आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजेच सहिष्णुता. पहा बरं का, आपल्या देशात सहिष्णू वृत्तीला विशेष महत्त्व आहे. विविध धर्म, पंथ, परंपरा आणि रीतिरिवाज पाळणारे अनेक लोक इथे राहतात. म्हणजे विविधतेतून एकता असे आपल्या देशाचं ब्रीदवाक्य आहे की नाही? तर या विविधतेचे जतन सहिष्णुतेमुळेच होते. यामध्ये जर सहिष्णुता बाळगली तरच विविधतेची
एकात्मतेची भावना वाढत राहते, वाढीला लागते. पहा, सहिष्णुता ही आपले जीवन समृद्ध करते, सामाजिक जीवन समृद्ध करते. सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे. ती आपल्याला इतरांचाही विचार सहानुभूतीने करायला लावते. लक्षात आले? आपण आता या 3 मूल्यांचा अभ्यास केला. पहिलं मूल्य कोणतं होतं? तर निर्णय घेण्याचा मध्ये सहभाग. आणि दुसरं मूल्य होतं प्रामाणिकपणा. तिसरं मूल्य होतं सहकार्याचा फायदा किंवा सहकार्य वृत्ती. आणि चौथं मूल्य होतं, काय होतं? तर सहिष्णु वृत्ती. मग या सर्व मूल्यांचा आपण जो अभ्यास केला तो लक्षात ठेवायचा आहे. यानंतर आपण पुढच्या भागात पुढची मूल्य पाहूयात. ठीक आहे? हा धडाही वाचा आणि त्यानंतर तुम्हाला काय लक्षात येते ते आपल्या वहीत नोंद करून ठेवा. ठीक आहे? धन्यवाद.